मॉर्निंग मंत्रा शो मध्ये कैवल्य आहे तुमच्या सोबत. येस, वेलकम बॅक टू शो. अँड मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याकडे एक्सपर्ट्स येणार आहेत आज. जागतिक स्क्रिझोफ्रेनिया नावाचा जो रोग आहे त्याच्या जागरूकतेविषयीचा हा दिवस आहे आणि एक्सपर्ट्सकडून आपल्याला ऐकायला खूप छान वाटतं ना. सो आपल्यासोबत आहेत डॉक्टर महेश भिरूड सर, जे अनेक वर्ष झाली या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि स्वतः खूप उत्तम प्रॅक्टिसही करतायत. अनेक पेशंट्स त्यांनी बरे केलेले आहेत. सर, वेलकम टू रेडिओ नाशिक. काय आहे हा आजार, याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्कार, डॉक्टर महेश भिरूड. स्किझोफ्रेनिया, ज्याला आपण मराठीमध्ये छिन्न मनस्कता असं म्हणतो, जसं नावच सांगतं स्किझम आणि फ्रेनम, म्हणजे याच्यामध्ये मनुष्याची मानसिक अवस्था जी आहे ती छिन्न छिन्न झालेली असते. याला आपण एक भावनांचा आजार म्हणूया. सोप्या पद्धतीने आपण विचार केला तर आपले जशा भावना असतात तसेच आपण विचार करतो आणि तसा आपला मूड असतो. परंतु या छिन्न मनस्कता किंवा स्किझोफ्रेनियामध्ये भावना एका दिशेने पळतात, तर विचार दुसऱ्या दिशेने पळतात, तर मनस्थिती म्हणजे मूड हे तिसऱ्या दिशेने पळतात. म्हणजे याच्यातली समन्वय निघून जातो. अशा प्रकारचा हा एक भावनांचा, विचारांचा आणि चहूबाजूच्या परिस्थितीतील आकलनाचा एक आजार आहे. आजाराबद्दलची माहिती तर आपल्याला कळालेली आहे, बट अजून काही गोष्टी आहेत ज्या इंटरेस्टिंग आहेत. याच्याबद्दल जाणून घेण्याकरता कीप लिसनिंग टू रेडिओ नाशिक 89.6 FM विथ कैवल्य अपसून नाशिक की धून. मॉर्निंग मंत्रा शो मध्ये कैवल्य आहे तुमच्या सोबत 89.6 FM रेडिओ नाशिक. तुम्ही ट्यून केलेला आहे आणि आज स्क्रिझोफ्रेनिया नावाच्या आजाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि सरांनी आपल्याला आजाराबद्दल माहिती दिलेली आहे. डॉक्टर महेश भिरूड सर आहेत आपल्यासोबत, जे या विषयातले एक्सपर्ट आहेत. सर, पुढचा प्रश्न मला असा पडलेला आहे की हा आजार कोणाकोणाला होऊ शकतो. तुम्ही मगाशी म्हणालात की भावभावनांच्या संबंधित हा आजार आहे, तर याबद्दलही ऐकायला आवडेल. खरं तर आपण पाहिलं तर स्किझोफ्रेनिया हा कधीही कुणालाही होऊ शकतो. काही ठराविक कारणं असल्यास हा जास्त प्रमाणात लोकांना बाधित करू शकतो. अनुवंशिकता, नातलगांमध्ये पूर्वी जर कोणाला असल्या प्रकारचा आजार असला तर अनुवंशिकतेने हा जीन्स मधून पुढच्या पिढीला देखील जातो. दुसरा भाग म्हणजे मेंदूमध्ये होणारे रासायनिक बदल. जसं आपल्या मेंदूमध्ये एक डोपामाइन नावाचा रसायन असतं, या रसायनाची मात्रा जर नियंत्रणात राहिली नाही या आजाराची लक्षणं निर्माण होतात. मेंदूला जर मार लागला किंवा नशा केल्यामुळे मेंदूमध्ये रचनात्मक बदल व्हायला लागले, इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स मुळे देखील मेंदूच्या रचनांमध्ये बदल व्हायला लागले, तर या आजाराची जडण होते. बायोलॉजिकल कारणांसोबतच काही इतर कारण जसं ताणतणाव, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे कॉन्फ्लिक्ट, याच्यामुळे देखील हा आजार जडू शकतो. याच्यामध्ये भास, भ्रम, बोलण्यातील व्यवस्थितपणा नाहीशी होणे, भावनांमध्ये संतुलनपणा नाहीसा होणे आणि वागण्यामध्ये देखील एक प्रकारची लयबद्धता नाहीशी होणे, हे असे महत्वाचे काही लक्षणं असतात. एक्झॅक्टली. म्हणजे आपल्या आजूबाजूला जर असं कोणाला काही होत असेल, अशा काही गोष्टी जर आपल्या निदर्शनास आल्या, तर प्लीज या आजारावरती उपचार आहेत आणि हे डॉक्टरकडेच मिळतात, हे लक्षात ठेवायचं आहे. सरांकडून अजून काही गोष्टी जाणून घेऊयात. ऐकत राहा 89.6 FM अपसून नाशिक की धून. रेडिओ नाशिक 89.6 FM मॉर्निंग मंत्रा शो मध्ये आज स्किझोफ्रेनिया नावाच्या आजाराबद्दल आपण जाणून घेतो आहोत डॉक्टर महेश भिरूड यांच्याकडून. हे एक्सपर्ट आहेत आणि त्यांनी अनेक पेशंट्स बरे केलेले आहेत. सर, वेलकम बॅक टू शो. आणि अजून एक प्रश्न असा मला पडलेला आहे की तुम्ही मगाशी म्हणालात भावभावनांशी रिलेटेड असा हा आजार आहे, तर आपल्याकडे मेल अँड फिमेल, तर फिमेल जास्तीत जास्त भावनेमध्ये गुंतणारी किंवा भावभावनांशी कनेक्टेड असते, तर या आजाराचा जास्तीत जास्त अटॅक या वर्गावरती होतो का? विशेषतः स्किझोफ्रेनियाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये वाढण्याचे प्रमाण हे सारखंच आहे. स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात होतो असं या स्किझोफ्रेनियामध्ये तरी नाहीये. जसं आपण आता चर्चा केली की कुठल्या कारणास्तव हा आजार होतो, त्याचनुसार याचे उपचार देखील असतात. जसं प्रामुख्याने या आजारामध्ये रासायनिक बदल घडतात, त्यामुळे या रसायनांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण दुसरी रसायनं म्हणजे औषधांचा वापर करू शकतो. औषधांच्या मदतीने आपण यांच्या लक्षणांवर निश्चित मात करू शकतो. त्यासोबतच ज्याला आपण समुपदेशन म्हणतो, विशेषतः समुपदेशन हे नातलगांचे, कारण नातलगांना या बाबतीत बहुतांशी माहिती नसते. आपल्या समाजामध्ये या आजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत, तर त्यांना देखील या आजाराची व्यवस्थित माहिती समजावून समुपदेशन करून आपण या आजाराचे उपचार करू शकतो. सोबत रुग्णाला काही प्रकारच्या थेरपीज जसे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, कोपिंग स्किल्स, अशा प्रकारचे विविध प्रकारच्या थेरपीज देऊन या आजाराचा उपचार होतो.
फारच गरज पडल्यास आपण औषधांसोबत इंजेक्शन किंवा ECT नावाच्या उपचाराचा देखील उपयोग करू शकतो. जसं जसं सायन्स पुढे जातं आहे तसं प्रत्येक रोगावरती औषध हे निर्माण होतं आहेच आणि शोधलं जातं आहे आणि अजूनही शोधले जातील. बट योग्य वेळी योग्य आजारावरती उपचार घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. सर आपल्याबरोबर अजून थोडा वेळ असणार आहेत. ऐकत राहा 89.6 FM रेडिओ नाशिक, कैवल्य के साथ. अब सुन नाशिक की धुन. शो सुरू आहे मॉर्निंग मंत्र आणि कैवल्य आहे तुमच्या सोबत 89.6 FM रेडिओ नाशिक. तुम्ही ट्यून केलेला आहे. डॉक्टर महेश भिरूड आपल्याला गाईड करतायत स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल. आणि येस सर, मला अजून एक छोटासा प्रश्न असा आहे, तुम्ही मगाशी म्हणालात की भावभावनेशी खेळणारा हा आजार आहे, त्यानंतर नातेवाईकांमध्ये या गोष्टीबद्दल कुठल्याही प्रकारचा अवेअरनेस नाहीये आणि तो क्रिएट करणं गरजेचं आहे. सो हा आजार झाल्यानंतर माणूस जास्तीत जास्त अंधश्रद्धेकडे जातो का? निश्चितच, कारण याच्यामध्ये आपण जशी चर्चा केली की एक महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे भ्रम होणे. मग विविध प्रकारचे भ्रम जाणवतात. त्यातील एक महत्वाचा भ्रम असतो तो म्हणजे कुणीतरी आपल्यावर जादूटोणा केला आहे. कारण रुग्णाला काहीतरी त्रास होत असतो आणि तो त्याचे नातं या जादूटोण्याशी लावतो. कारण आपल्याकडे तशा प्रकारची अंधश्रद्धा रूढ आहे. त्यामुळे हे भ्रम घनिष्ठ व्हायला लागतात आणि अंधश्रद्धेपोटीच शास्त्रीय उपचार न करता बरेचसे लोक अंधश्रद्धेप्रमाणेच त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आजार मात्र बळावून जातो आणि उपचारांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. येस एक्झॅक्टली सर, मला हेच म्हणायचं आहे, कुठल्याही आजारावरती अंधश्रद्धेने उपचार करण्यापेक्षा सायन्स युगामध्ये प्रत्येक आजारावरती डॉक्टरकडे जाऊन उपचार करणं जास्त गरजेचं आहे. अजून एक छोटासा शेवटचा प्रश्न विचारून आपण सरांना टाटा बाय बाय म्हणणार आहोत. बस उसके लिए आपको रुकना पडेगा और सुनना पडेगा रेडिओ नाशिक 89.6 FM. अब सुन नाशिक की धुन. वेलकम बॅक टू शो अँड कैवल्य आहे तुमच्या सोबत. स्किझोफ्रेनिया नावाच्या आजाराबद्दल आज आपण माहिती घेतलेली आहे डॉक्टर महेश भिरूड यांच्याकडून. आणि ज्यावेळेस एक्सपर्ट आपलं मत मांडतात त्यावेळेस ते इम्पॅक्ट वेगळा पडत असतो. सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न की या आजाराबद्दल अवेअरनेस वाढण्याकरता, लोकांना माहिती मिळण्याकरता काय करणं गरजेचं आहे एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं? निश्चितच यातलाच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे जे तुम्ही करता आहात की स्किझोफ्रेनिया डे निमित्त अवेअरनेस क्रिएट करणे, जागरूकता निर्माण करणे. तर तुमच्या माध्यमातून हे काम खूप छान प्रकारे होत आहे आणि हे जागरूकता निर्माण करण्यामागे आपण विविध प्रकारचे कॅम्प्स घेऊ शकतो, लोकांना याबद्दल समजावून सांगू शकतो. विविध प्रकारे याबद्दल ज्याला आपण जसं सोशल मीडिया आहे किंवा पेपर मीडिया आहे याच्यामध्ये आपण प्रकाशने करू शकतो. एकाला जर लक्षात आलं तर तो दुसऱ्याला देखील त्याबद्दल समजावून सांगू शकतो. या निमित्त आपण असे काही व्हॉलंटियर्स तयार करू शकतो की ज्यांना याबाबत शास्त्रीय माहिती असली तर ते त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि इतरांना देखील याबद्दल योग्य ती माहिती पुरवतील. तर अवेअरनेस क्रिएट करणे हे फार महत्वाचा भाग आहे आणि त्यासाठीच आपण हा दिवस देखील साजरा करतो. येस एक्झॅक्टली सर, कुठलीही गोष्ट जर व्यवस्थित समजून घेतली आणि त्याच्यावरती व्यवस्थित उपचार केले तर ती पूर्णपणे बरी होते. आणि येस, या आजाराबद्दल पण असंच आहे की आपण उपचार वेळेवरती जर घेतले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला सुद्धा अवेअर केलं, हे नाशिककरांना सुद्धा अवेअर केलं. मी थोडा वेळ तुमच्याबरोबर अजून असणार आहे, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा 89.6 FM. अब सुन नाशिक की धुन.